नमस्कार मित्रांनो, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ई-पी-एफ ॲक्ट अंतर्गत कोणते फायदे मिळतात? ई-पी-एस 95 पेन्शन ₹1,000 ₹7,500 होणार का? आणि 2026 मधील लेटेस्ट गव्हर्नमेंट अपडेट काय आहे? ही संपूर्ण माहिती आज आपण मराठीत पाहणार आहोत. ई-पी-एफ ॲक्ट म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट 1952 हा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सोशल सिक्युरिटी कायदा आहे. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनी अगर आस्थापनामध्ये ई-पी-एफ ॲक्ट लागू होतो. एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर म्हणजेच कर्मचारी व मालक दोघेही बेसिक सॅलरी प्लस DAच्या 12% कॉन्ट्रीब्युशन करत असतात. हा पैसा रिटायरमेंट नंतरनं मोठा फंड तयार करू देतो. ई-पी-एफ अंतर्गत 3 मुख्य योजना आहेत. पहिली ई-पी-एफ सेव्हिंग स्कीम, दुसरी ई-पी-एस पेन्शन स्कीम आणि तिसरी EDLI पेन्शन सर्व्हिस इयर्स आणि पेन्शनेबल सॅलरीवर ठरते. उदाहरणार्थ सॅलरी 15,000 आणि सर्व्हिस 30 वर्षे असेल तर पेन्शन साधारणतः ₹6,428 मिळू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न, मिनिमम पेन्शन ₹1,000 वरून ₹7,500 होणार का? सध्या पेन्शनर्स कडून मोठी मागणी सुरू आहे. पार्लिमेंटरी कमिटीने देखील रिव्ह्यू सुचवला आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील या प्रश्नाबाबत संसदेत आवाज उठवला आहे. पण सध्या ऑफिशियल स्टेटमेंट असा आहे की EPS 95 मिनिमम पेन्शन अजूनही ₹1,000 आहे. 7,500 वाढीसाठी अजूनही नोटिफिकेशन आलेले नाही. हायर पेन्शन ऑप्शन निवडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन कॅल्क्युलेशनमुळे जास्त फायदा मिळू शकतो. सुप्रीम कोर्ट डिसिजनमुळे पात्र कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळताना दिसत आहे. तुमची PF डिडक्शन किती होते आणि तुम्हाला 7,500 मिनिमम पेन्शन मिळायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.